नमस्कार मित्रांनो, आज आपण 12वी मानसशास्त्रातील दुसरा घटक बुद्धिमत्ता अभ्यासूया। यामध्ये बऱ्याच व्याख्या बुद्धिमत्तेच्या TETसाठी विचारल्या जातात। पहिली व्याख्या आहे लेविस टर्मन यांची, अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय, अशी लेविस टर्मन यांची व्याख्या आहे। त्यानंतर डेव्हिड वेशलर यांची व्याख्या पाहूया, सहेतुक कृती करण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची आणि परिवेशाशी प्रभावीपणे जुळवून घेण्याची व्यक्तीची सर्वंकष क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय, ही डेव्हिड वेशलर यांची व्याख्या आहे। यानंतर बुद्धिमत्ता विषयक दृष्टिकोन पाहूया। बघा, बुद्धिमत्ता एक सामान्य बोधनिक क्षमता असा दृष्टिकोन अल्फ्रेड बिने, लेविस टर्मन व डेव्हिड वेशलर यांचा आहे। बुद्धिमत्ता अनेक स्वतंत्र क्षमतांचा समुच्चय असतो। हा दृष्टिकोन थॉर्नडाईक, लुईस थर्स्टन आणि चार्ल्स स्पिअरमन यांचा आहे। बघा, थॉर्नडाईकने मूर्त बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता व अमूर्त बुद्धिमत्ता मांडली। लुईस थर्स्टन यांनी शाब्दिक आकलन, शब्दओघ, संख्यात्मक क्षमता, अवकाशीय क्षमता, साहचर्य स्मृती, संवेदनिक वेग, तर्कक्षमता याविषयी दृष्टिकोन मांडला। यानंतर चार्ल्स स्पिअरमन यांनी सामान्य घटक, विशेष घटक, सामान्य घटक म्हणजेच दैनंदिन कार्ये पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी सक्षमता होय आणि विशेष घटक म्हणजेच विशिष्ट क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी आवश्यक असणारी सक्षमता होय, ही द्विघटक स्पिअरमन यांनी मांडली। यानंतर रेमंड कॅटेन आणि जॉन हॉर्न यांनी प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्ता मांडली। प्रवाही बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर चेतापेशीय विकासावर अवलंबून असते। या बुद्धिमत्तेवर अध्ययन आणि अनुभव यांचा प्रभाव पडत नाही। यानंतर स्फटिक बुद्धिमत्ता म्हणजे काय पाहूया। चेतापेशीय विकासावर अवलंबून नसते। ही बुद्धिमत्ता शैक्षणिक संपादन, प्राप्त अनुभव आणि ज्ञानाचा साठा यांचे फलित असते। यानंतर हॉवर्ड गार्डनर यांनी बहुविध घटक सिद्धांत मांडला। यामध्ये 9 घटक मांडले: भाषिक, गणितीय, तार्किक, संगीतीय, शरीरगती, आंतरवैयक्तिक, व्यक्तिअंतर्गत, निसर्गात्मक, अस्तित्वात्मक व बुद्धिमत्ता होय। बुद्धिमापनाचा इतिहास बघा, पॉल ब्रोका आणि सर फ्रान्सिस गॉल्टन या शास्त्रज्ञांनी बुद्धिमापनाविषयी सर्वप्रथम विचार मांडले। बघा, बुद्धिमापनाविषयी सर्वप्रथम विचार कोणी मांडले, तर पॉल ब्रोका आणि सर फ्रान्सिस गॉल्टन यांनी मांडले। यानंतर सुधारित बुद्धिमत्तेची चाचणी ही स्टॅनफोर्ड यांनी घेतली। सर फ्रान्सिस गॉल्टन यांनी कवटीच्या आकाराचे मापन करून बुद्धिमत्ता ठरवता येते असे मत मांडले। कवटीच्या आकाराचे मापन करून बुद्धिमत्ता ठरवता येते असे मत सर फ्रान्सिस गॉल्टन यांचे आहे। रेमंड कॅटेल यांनी मानसिक चाचणीची संकल्पना मानसशास्त्रीय लिखाणात याचा प्रथम वापर केला। यानंतर अल्फ्रेड बिने यांनी बुद्धिमत्ता चाचण्याचे जनक असे म्हणतात। बघा, बुद्धिमत्ता चाचण्याचा जनक कोण, तर अल्फ्रेड बिने। 1917 साली रॉबर्ट यर्कस यांनी आर्मी अल्फा टेस्ट आणि बीटा आर्मी टेस्ट या बुद्धिमापन चाचण्या तयार केल्या। बघा, ही बुद्धिमापन चाचणी होती ती साक्षर व निरक्षर अशा लोकांच्यासाठी तसेच सैनिकांसाठी तयार केल्या होत्या। डेव्हिड वेशलर यांनी 1939 मध्ये वेशलर ॲडॉल्ट इंटेलिजन्स स्केल चाचणी प्रौढांसाठी तयार केली, ज्याला आपण WAIS असे म्हणतो। याची 2008 साली 4थी आवृत्ती आलेली आहे। मानसिक वय, सर्वप्रथम मानसिक वयाची संकल्पना ही बिने यांनी मांडली। बुद्धिगुणांक, विल्यम स्टर्न यांनी 1912 मध्ये बुद्धिगुणांक संकल्पना मांडली। बुद्धिगुणांक म्हणजेच काय, तर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 होय। बुद्धिमापन चाचणीचा प्रकार बघा, टर्मनने मानसिक वय व शारीरिक वयाच्या गुणोत्तराला 100ने गुणून सूत्रात सुधारणा केलेली होती। बुद्धिमापन चाचणीचा प्रकार: वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी, बिने यांची बुद्धिमापन चाचणी, वेशलर यांची चाचणी, डॉक्टर भाटी यांची कृती बुद्धिमापन चाचणी, कोहेस यांची ब्लॉक डिझाइन टेस्ट। सामूहिक बुद्धिमापन चाचण्या, भाषिक बुद्धिमापन चाचण्या, शब्द किंवा अंकाचा वापर। याचे फायदे बघा, उच्चस्तरीय क्षमतांचे मापन होते, जास्त बुद्धीच्या व्यक्तीमध्ये फरक करू शकतात। अभाषिक बुद्धिमापन चाचण्यामध्ये चित्रे, आकृत्या, भौतिक वस्तूंचा वापर केलेला जातो, यामध्ये भाषांचा वापर होत नाही। याचे प्रकार आहेत बघा, अभाषिक बुद्धिमत्ता चाचण्याचे कृती चाचणी, कोह यांची बॅक डिझाइन टेस्ट, अलेक्झांडर यांची पास अलॉक टेस्ट, मेरिल पाल्मर यांची ब्लॉक बिल्डिंग टेस्ट। यानंतर
रॅव्हन्स यांची स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मॅट्राइसेस सामूहिक बुद्धिमापन चाचणी आहे. डॉक्टर भाटिया यांनी अभाषिक बुद्धिमापन चाचणी. रॅव्हन्स यांची स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मॅट्राइस. रॅव्हन्स यांची कलर प्रोग्रेसिव्ह मॅट्राइस. याचे फायदे बघा. दुसऱ्या संस्कृतीत ह्या वापरता येतात. इतर भाषिक, लहान मुले इत्यादींना देता येतात. याचे तोटेही आहेत. उच्चस्तरीय क्षमतांचे मापन करू शकत नाही. व्यक्तीमध्ये भेद करू शकत नाही. कोलंबिया विद्यापीठातील E.L. थॉर्नडाईक या शास्त्रज्ञाने 1920 साली सर्वप्रथम सामाजिक बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली. हॉवर्ड गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्ता या सिद्धांतात आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली. कार्ल अल्ब्रिच यांनी इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता आणि इतरांकडून सहकार्य प्राप्त करून घेण्याची क्षमता म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता अशी व्याख्या मांडली. सातत्यपूर्ण पोषक वर्तन उच्च सामाजिक बुद्धिमत्ता ठरवते. जॉन मेयर व पीटर सॅलोवी यांनी भावनिक बुद्धिमत्ता संज्ञेचा सर्वप्रथम वापर केला. बघा, हे महत्त्वाचं आहे. भावनिक बुद्धिमत्ता संज्ञेचा सर्वप्रथम वापर कोणी केला तर जॉन मेयर व पीटर सॅलोवी. डॅनियल गोलमॅन यांनी 1995 मध्ये भावनिक बुद्धिमत्ता संकल्पनेला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली. जॉन मेयर व पीटर सॅलोवी यांनी स्वतःच्या व इतरांच्या भावनांच्या आकलनाची व त्यांच्या व्यवस्थापनाची क्षमता, भावनांमधील फरक जाणून घेण्याची क्षमता आणि माहितीच्या आधारे स्वतःच्या विचारांना आणि वर्तनांना दिशा देण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय, अशी त्यांची व्याख्या आहे. भावनिक बुद्धिमत्तेत 4 बोधनिक क्षमता येतात. कोणत्या तर भावनांची जाणीव होण्याची क्षमता, भावना उपयोगात आणण्याची क्षमता, भावना समजून घेण्याची क्षमता, भावनांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता. कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये रोबोट, संगणक, स्वयंचलित गाड्या, भाषांतर उपकरणे, चॅटबॉट्स इत्यादींचा समावेश होतो. अल्फ्रेड बिने यांनी 1905 साली बुद्धिमत्ता चाचणी विकसित केली. त्यांना बुद्धिमत्ता चाचणीचे जनक असे म्हणतात. बुद्धिमत्ता चाचणीचे जनक कोण तर ते अल्फ्रेड बिने आहेत. टर्मन लेविस यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातील या अभ्यासकाने बिने-सायमन बुद्धिमापन चाचणी 1916 मध्ये सुधारित आवृत्ती बनवली. धन्यवाद.